पदावली हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. आजच्या घटकामध्ये आपल्याला काही त्याचे पदावली म्हणजे त्याला आपण कंचे भाग उभे असेही म्हणतो. तर पहा, सर्वप्रथम आपण काय करू, नियमांचा विचार करू. म्हणजे बेरीज करतेवेळी, वजाबाकी करतेवेळी काही त्याचे नियम आहेत. बेरजेचे काही नियम आहेत, वजाबाकीचे काही नियम आहेत. ते काय नियम आहेत ते पाहू आपण. नियम काय आहेत तर, संख्या चिन्ह समान असल्यास बेरीज करावी. समजा 2 अधिक 5. आता या 5चं संख्या चिन्ह काय आहे? धन आहे. धन म्हणजे बेरजेचं. धन म्हणजे बेरजेचं. आणि 2चं संख्या चिन्ह काहीच नाही म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की त्या 2चं पण 2 पण धनच आहे. चिन्ह नाही, कसंच नाही म्हणजे ते काय आहे? धन आहे. म्हणजे बेरजेचं चिन्ह आहे. आणि मग काय तर, संख्या चिन्ह जर समान असेल, संख्या चिन्ह समान असेल तर बेरीज करावी. आता हे 2 अधिक 5 या दोघांचं चिन्ह काय आहे? दोन्ही धन आहेत. 5चं चिन्ह आपल्याला आहे, 2चं दिसत नाही. दिसत नाही म्हणजे काय आहे तर ते पण काय आहे? धन आहे. तर मग संख्या चिन्ह दोघांचंही समान आहे. मग काय होईल? ती बेरीज होईल. किती होईल? 7. किती होईल? बेरीज 7. त्यानंतर समजा हे -2 आणि -5. आता या ठिकाणी या दोघांचं संख्या चिन्ह काय? या 2चं संख्या चिन्ह काय? ऋण आहे. आणि 5चं पण ऋणच आहे. दोघांचंही चिन्ह काय आहे? समान आहे. मग संख्या चिन्ह जर समान असेल तर काय करावं लागतं? त्याची बेरीज करावी व समान असलेले चिन्ह द्यावे. समान असलेले चिन्ह द्यावे. आता या ठिकाणी दोघांचे चिन्ह काय होतं? धन होतं. इथं 7 आपण केलं. 7चं चिन्ह काय दिसत नाही आपल्याला म्हणजे ते काय आहे? धन आहे. आता या ठिकाणी हे -2 आहे, -5 आहे. म्हणजे चिन्ह कसं आहे? समान आहे. समान आहे तर याची काय करा? बेरीज करा. समान आहे तर याची काय करा? बेरीज करा. काय येईल? बेरीज 7. बेरीज काय येईल? 7. मग बेरीज जर 7 आली तर आता या दोघांचं चिन्ह समान आहे. धन असेल तर चिन्ह द्यायची गरज नाही, पण ऋण असेल तर चिन्ह आपल्याला द्यावं लागतं. म्हणजे हे -7. काय झालं? -7. बरोबर आहे. त्यानंतर दुसरा नियम आहे. काय आहे दुसरा नियम? संख्या चिन्ह भिन्न असेल तर वजाबाकी करावी. वजाबाकी करावी म्हणजेच काय? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी व येणाऱ्या वजाबाकीस मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. संख्या चिन्ह भिन्न म्हणजे जर वेगवेगळे असतील तर पहा, आता इथं 2 - 7 बरोबर
आता या 2चं चिन्ह काहीच नाही म्हणजे काय आहे 2चं चिन्ह, तर 2चं चिन्ह काय आहे, धन आहे. आणि 7चं चिन्ह काय आहे, ऋण आहे. मग आपला नियम काय म्हणतो, जर भिन्न असतील, वेगवेगळे असतील, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. मोठी संख्या किती आहे, 7, आणि लहान संख्या किती आहे, 2. मग 7 मधून 2 वजा करा. 7 मधून 2 वजा करा. का आले, 7 मधून जर 2 वजा केले तर काय राहतील, 5 राहतील. मग आता 5 राहिलेले आहेत. मोठ्या संख्या येणाऱ्या वजाबाकी किती आलेली आहे, आपली 5 आलेली आहे. वजाबाकी किती आलेली आहे, 5. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, 7 मधून 2 वजा केलं, 5 राहिलं. मग या 5ला मोठ्या संख्येत चिन्ह द्यावं. मोठी संख्येचं चिन्ह काय आहे, ऋण आहे. म्हणून उत्तर काय येईल, ऋण 5. म्हणून उत्तर काय येईल, ऋण 5. आलं का लक्षात. जर संख्या चिन्ह समान असतील तर बेरीज करावी आणि समान असलेले चिन्ह द्यावं, पहिला नियम. आणि संख्या चिन्ह जर भिन्न असतील तर त्यांची काय करावी, वजाबाकी करावी आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्यावं. दुसरं पहा उदाहरण, 9 वजा 5. 9 वजा 5, या 9चं चिन्ह काय आहे, धन आहे. 5चं चिन्ह काय आहे, ऋण आहे. मग या 9 मधून 5, मग धन आणि ऋण म्हणजे चिन्ह काय आहेत, हे भिन्न आहेत दोघांचे चिन्ह, बरोबर आहे. मग चिन्ह जर भिन्न असतील तर त्याची वजाबाकी करावी. वजाबाकी करावी कशातून, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि येणाऱ्या वजाबाकीस मोठ्या संख्येत चिन्ह द्यावं. मग वजाबाकी करत असताना मोठी संख्या कोणती आहे, 9. 9 मधून 5 गेले, किती राहिले, 4 राहिले. 9 मधून 5 गेल्यावर किती राहिले, 4 राहिले. मग मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, धन आहे. मग या ठिकाणी आपण जर चिन्ह नाही दिलं तरीही चालतं, कारण की धन असल्यामुळं चिन्ह द्यायची काही आवश्यकता नाही. चिन्ह द्यायची काही आवश्यकता नाही. आलं का लक्षात. त्यानंतर तिसरा नियम आहे, कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असल्यास कंसातील प्रत्येक संख्येचे चिन्ह बदलावे. कंसातील प्रत्येक संख्येचे चिन्ह बदलावे. कंसाच्या बाहेर एखादी कंस आहे आणि त्याच्या बाहेर जर ऋण चिन्ह असेल तर कंसातील प्रत्येक संख्येचे चिन्ह बदलावे. आता एक उदाहरण पाहू आपण. 4 वजा कंसामध्ये 5 कंस बंद वजा कंसामध्ये 8 वजा कंसामध्ये 8. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला काय होईल, हे 4 बरोबर आहे आणि हे ऋण आणि हे ऋण. ऋण गुणिले ऋण काय, धन होतं म्हणजे अधिक 5. या ठिकाणी कंसाच्या बाहेर काय, ऋण आहे आणि 8चं चिन्ह काय आहे, धन आहे. तर मग या ठिकाणी काय होईल, या ऋणनं धनला गुणलं तर याचं चिन्ह बदललं. म्हणजे जसं इथं कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे तर कंसातलं काय झालं, धन झालं. इथं धन आहे, कंसाच्या बाहेर ऋण असल्यामुळे याचं काय झालं, ऋण. म्हणजे काय होईल, 4 अधिक 5 वजा 8 वजा 8. मग या 4चं चिन्ह आणि या 5चं चिन्ह काय आहे, समान आहे. बेरीज करा, 4 आणि 5 9, हे वजा 8. म्हणजे काय होईल, आता 9चं चिन्ह धन आहे, 8चं चिन्ह ऋण आहे.
चिन्ह भिन्न आहेत, वजाबाकी करा, 9 मधून 8 गेले 1, म्हणजे उत्तर काय आलं? 1 आलं. उत्तर काय आलं? 1 आलं. आणि कंसाच्या बाहेर जर धन चिन्ह असेल तर कंसातील प्रत्येक संख्येचे चिन्ह जशास तसे ठेवावे. बरोबर आहे. धन असेल तर चिन्ह बदलत नाही. त्यानंतर गुणाकाराचे काही गुणाकाराचे नियम आहेत पहा. -3 गुणिले -2. आता -गुणिले -3 गुणिले -2 म्हणजे ऋण गुणिले ऋण बरोबर धन बरोबर धन. मग 3चा आणि 2चा गुणाकार करा, 3 दुनी 6. मग इतर ऋण आहे, इतर ऋण आहे, ऋण गुणिले ऋण किती झाले? काय झाले? तर ऋण गुणिले ऋण धन, म्हणजे हे काय झाले? धन 6. म्हणजे याला आपण नुसतं 6 जरी लिहिलं तरी याचं उत्तर येतं, तरी याचं उत्तर येतं. बरोबर आहे. त्यानंतर धन गुणिले ऋण, धन गुणिले ऋण बरोबर ऋण बरोबर ऋण. म्हणजे हे 3चं चिन्ह काय आहे? धन आहे. आणि 2चं चिन्ह काय आहे? ऋण आहे. गुणाकार करा, 3 दुनी 6. आणि मग चिन्ह कोणतं येईल? धन आहे, इथं ऋण आहे. धन गुणिले ऋण म्हणजेच काय आलं? ऋण. ऋण 6 येईल. काय येईल उत्तर? ऋण 6. आलं का लक्षात? आता आपल्याला एखाद्या समजा -3चा वर्ग असं जर आपल्याला दिलं तर काय होतं? वर्ग करते वेळी काय करतो आपण? त्याच संख्येने त्याच संख्येला गुणतो. म्हणजे संख्या काय? -3 गुणिले -3 म्हणजे ऋण गुणिले ऋण काय होतं? धन होतं. आणि 3 गुणिले 3 काय झालं? 9. म्हणजे एखाद्या ऋण संख्येचा वर्ग धन असतो. ऋण संख्येचा वर्ग काय असतो? धन असतो. बरोबर आहे. आता त्या ठिकाणी त्यानंतर दुसरं एक उदाहरण देतो. -4 गुणिले -2 गुणिले -2. आता या ठिकाणी काय झालं विद्यार्थी मित्रांनो? -4 गुणिले -2 गुणिले -2 म्हणजे काय होईल? हे -4 गुणिले -2 काय झालं? 4 दुनी 8. आणि चिन्ह कसं आहे? सारखं आहे. गुणिले ऋण गुणिले ऋण धन झालं, गुणिले हे -2. आता या ठिकाणी या 8चं चिन्ह काय आहे? धन आहे. आणि 2चं चिन्ह काय आहे? ऋण आहे. म्हणून इथं काय येईल? 8 दुनी 16. आणि धन गुणिले ऋण म्हणजेच ऋण, म्हणजे उत्तर काय आलं? ऋण 16. उत्तर काय आलं? ऋण 16. आलं का लक्षात? अशा प्रकारे आपल्याला थोडंसं या संख्या चिन्ह आपल्याला कसे घ्यावे, कसे वापरावे याचं थोडंसं आपल्याला लक्षपूर्वक किंवा काळजीपूर्वक या ठिकाणी पदावली सोडवत असताना किंवा कोणतेही उदाहरणं सोडवत असताना आपल्याला त्या ठिकाणी त्याची काळजी घ्यावी लागते. आता पदावली सोडवण्यासाठी जो क्रम आहे काय आहे? क्रम पदावली सोडवण्याचा कंचे भागू बेव, कंचे भागू बेव. आता कंचे भागू बेव म्हणजे हे क म्हणजे कंस, कंस, क म्हणजे कंस म्हणजेच काय? सर्वप्रथम कंस सोडवणे. त्यानंतर चे
चाचीचे म्हणजेच काय, चाचीचे म्हणजेच गुणाकार, कंसाच्या बाहेरचा गुणाकार, हा झाला दुसरा क्रम. सर्वप्रथम कंस सोडवणे, त्यानंतर चाचीचे जर आला असेल तर कंसाच्या बाहेरचा गुणाकार, त्याच्यानंतर भा कंचे भा गु. आता भा आणि गु म्हणजे काय, भागाकार आणि गुणाकार, भागाकार व गुणाकार असलेल्या क्रमाने त्यानंतर बे व म्हणजे बेरीज व वजाबाकी, बेरीज व वजाबाकी असलेल्या क्रमाने करणे. असलेल्या क्रमाने करणे. आलं का लक्षात? असलेल्या क्रमाने करणे. आता पहा, याचे एक आपण उदाहरण पाहू. 15 भागिले कंसामध्ये 8 वजा 5 अधिक 5 गुणिले 7 वजा 35. आता ही आपल्याला पदावली सोडवायची आहे. ही पदावली सोडवायची तर काय येईल, अगोदर क्रम कंस सोडवायचा. मग काय येईल, 15 भागिले 8 मधून 5 गेले किती राहिले, 3 राहिले. 8 मधून 5 गेले किती राहिले, 3 राहिले. अधिक 5 गुणिले 7 वजा 35 गुणिले 5 वजा 35. आता त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, हा भागाकार करून घ्यावा लागेल. हा भागाकार 15 ला 3 ने भागलं तर काय येतं, 3 5 15 5 अधिक या दोघाचा गुणाकार काय आला 35 आणि हा वजा 35. मग 5 हे अधिक 35 आहे, वजा 35 आहे. चिन्ह कसं आहे, भिन्न आहे. चिन्ह जर भिन्न असेल तर त्याची काय होते, वजाबाकी होते. म्हणजे 35 मधून 35 गेले, 0 राहिले. म्हणजे 5 अधिक 5 म्हणजे 5 अधिक 0 बरोबर काय आलं 5. कळालं का? अगोदर कंस सोडवला, त्यानंतर भागाकार, त्यानंतर गुणाकार, त्यानंतर बेरीज वजाबाकी. चला मग यावरील आपण काय करू, उदाहरणे काही सोडू. पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी, 44 अधिक 0 44 अधिक 0 गुणिले 15 अधिक 6 गुणिले 15 अधिक 6. तर पहा, आपल्याला या ठिकाणी कोणकोणत्या क्रिया दिलेत, बेरीज, गुणाकार आणि बेरीज. मग आपल्याला काय करावं लागेल, अगोदर या दोघाचा गुणाकार करावा लागेल. अगोदर या दोघाचा गुणाकार म्हणजे 44 अधिक या दोघाचा जर गुणाकार केला तर 15 गुणिले 0 म्हणजे काय आलं, कोणत्याही संख्येला जर 0 न गुणलं किंवा कोणत्याही संख्येनं 0ला किंवा 0 कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार काय येतो, 0 येतो. अधिक 6. मग आता 44 अधिक 0 किती झाले, 44 अधिक 6 म्हणजे 44 अधिक 6 म्हणजे उत्तर काय आलं आपलं 50. उत्तर काय आलं 50. आलं लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे.
पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे, कंसामध्ये 25 भागिले 5 कंस बंद भागिले 5 गुणिले 2 अधिक 1 वजा 2 बरोबर किती, बरोबर किती. मग काय करावं लागेल, कंस सोडवायचा अगोदर हा कंस सोडवू आपण. 25 भागिले 5 म्हणजे काय आलं 5 भागिले 5 गुणिले 2 अधिक 1 वजा 2. त्यानंतर भागाकार ही क्रिया करावी लागेल. या दोघाचा भागाकार किती आला 5 भागिले 5. 5 भागिले 5 म्हणजे 5 न 5 ला भागला, भागाकार किती आला 1. भागाकार किती आला 1 आला. गुणिले 2 अधिक 1 वजा 2. आता हे बे 1 बे अधिक 1 वजा 2 या दोघाचा गुणाकार किती केला, किती आला 2 आला. 2 1 2 अधिक 1. मग बेरीज करा, दोघाचं चिन्ह समान आहे. 2 अधिक 1 म्हणजे किती झाले 3. 3 वजा 2 मग 3 मधून 2 गेले किती राहिले 1. म्हणजे उत्तर काय आलं 1. उत्तर काय आलं आपलं 1 हे उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न काय आहे, 60 वजा 16 भागिले 4 अधिक 3 बरोबर किती. 60 वजा 16 भागिले 4 अधिक 3. कंचे भागुबेवच्या नियमानुसार आपल्याला या दोघाचा भागाकार करून घ्यावा लागेल. सर्वप्रथम काय येईल भागाकार 60 वजा 16 ला जर 4 न भागलं तर किती आला भागाकार 4 चौक 16 4 अधिक 3 अधिक 3. मग आता या दोघाची वजाबाकी करून घ्या. 60 मधून 4 गेले किती राहिले 56 अधिक 3 अधिक 3. मग काय आलं 56 आणि 3 59. उत्तर काय आलं आपलं 59. आता या 4 ची 3 ची बेरीज होत नाही विद्यार्थी मित्रांनो. 4 चं चिन्ह ऋण आहे आणि 3 चं चिन्ह धन आहे. त्या ठिकाणी काय होते वजाबाकी येते. या ठिकाणी जर आपण असंही केलं कसं 60 वजा 4 अधिक 3. मग अगोदर आपल्याला जर बेरीज करायची असेल तर काय करावं, समान चिन्ह असणाऱ्याची बेरीज करा. या 60 चं चिन्ह काय आहे धन, या 3 चं चिन्ह काय धन आहे. दोघाची जर बेरीज केली या दोघाची तर काय होते 63 आणि हे वजा 4. चिन्ह भिन्न आहे या ठिकाणी. वजाबाकी करा. 63 मधून 4 गेले किती राहिले 59 आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे धन आहे म्हणजे धन 59. आलं का लक्षात. काय अवघड आहे ह्याच्यामध्ये, काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत. चला त्यानंतर पुढचा प्रश्न. या ठिकाणी काय दिलेला आहे, ए बरोबर 3 बी बरोबर 4 सी बरोबर 5 तर पुढील पदावलीची किंमत किती. तर पुढील पदावलीची किंमत किती. ए बरोबर 3 ए ची किंमत किती दिली आहे 3, बी ची किंमत किती दिली आहे 4, सी ची किंमत किती दिली आहे 5. मग या ठिकाणी आपण काय करू, या अक्षराच्या किमती ठेवू. 4 गुणिले सी, सी ची किंमत किती आहे 5 वजा बी, बी ची किंमत किती आहे 4 अधिक ए ची किंमत किती आहे 3 गुणिले 5 गुणिले 5. मग आता 4 गुणिले 5 वजा 4 अधिक 3 गुणिले 5. मग कंचे भागुबेवच्या नियमानुसार अगोदर या दोघाचा काय होईल गुणाकार होईल. 4 गुणिले 5 म्हणजे 20 वजा 4 अधिक या दोघाचा गुणाकार होईल 3 5 15 म्हणजे 20 वजा 4 अधिक 15. 20 चं चिन्ह धन आहे, 4 चं चिन्ह ऋण आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 20 मधून 4 गेले 16 राहिले
मोठ्या संख्येचं चिन्ह धन आहे, मग मोठ्या संख्येचं चिन्ह द्या 16ला. धन चिन्ह द्यायची काय आवश्यकता नाही. अधिक 15. आता 16 धन आहे आणि 15 पण धनच आहे, म्हणजे समान आहे चिन्ह. बेरीज करा. 16 आणि 15 किती झाले? 31. 16 आणि 15 किती झाले? 31. मग आपलं उत्तर काय आलं? तर उत्तर आलेलं आहे 31. उत्तर काय आलेलं आहे आपलं? 31. आलं का लक्षात? चला विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय आहे? 8 गुणिले 0 अधिक 8 गुणिले 12 भागिले 3 वजा 8 या पदावलीची किंमत किती? 8 गुणिले 0 अधिक 8 गुणिले 12 भागिले 3 वजा 8 या पदावलीची किंमत किती? प्रश्न काहीच अवघड नाही, प्रश्न सोपा आहे एकदम. पहा, या दोघाचा गुणाकार आहे, परत या दोघाचा गुणाकार, या दोघाचा भागाकार. मग काय करा? 8 गुणिले 0 अधिक 8 गुणिले या दोघाचा भागाकार करा. 12ला जर 3 न भागलं तर भागाकार किती येतो? 4. 3 चौक 12 वजा 8. मग आता या दोघाचा गुणाकार करा, या दोघाचा गुणाकार करा. 8 गुणिले 0 किती झाले? 8 अधिक 8 गुणिले 4 किती झाले? 32 वजा 8. आता 0 अधिक 32 किती झाले? 32 वजा 8. म्हणजे 32 मधून जर 8 गेले तर किती राहिले? 24 राहिले. किती राहिले? 24 राहिले. 32 मधून 8 गेले तर किती राहिले? 24 राहिले. 24चं चिन्ह काय आहे? धन आहे. म्हणजे काय आलं? उत्तर 24 हे उत्तर आलेलं आहे. उत्तर काय आलं आपलं? 24. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? 8 अधिक 36 भागिले 6 गुणिले 3 वजा 5. 8 अधिक 36 भागिले 6 गुणिले 3 वजा 5 बरोबर किती? बरोबर किती? प्रश्न काहीच अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे. 8 अधिक 36 भागिले 6 या दोघाचा भागाकार करा. हे 8 अधिक 36 ला 6 ने भाग घाला. किती येतो? 6 6 36. भागाकार किती आला? 6 गुणिले 3 वजा 5. आता या दोघाचा गुणाकार 8 अधिक 6 18 वजा 5. 8 अधिक 18 वजा 5. आता बेरीज करा. दोघांचे चिन्ह समान आहे. 18 आणि 8 किती झाले? 26. 8 8 16 6 4 1 1 1 2. 26 वजा 5. आता 26 धन आहे आणि 5 ऋण आहे. चिन्ह भिन्न आहेत, वजा बाकी करा. मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मोठ्या संख्येचं चिन्ह धन आहे. 26 मधून 5 गेले किती राहिले? 21. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 21 आलं. उत्तर काय आलं आपलं? 21. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 5 अधिक 32 भागिले 8 वजा 3 गुणिले 2. चला, ज्ञानेश्वर चेके मुलांनो लाईक करा. तुमच्या लाईकमुळे सरांना शिकवण्याचा उत्साह वाढतो. लाईक करा. धन्यवाद भाऊ. चला पहा, लाईक करा म्हणतात. चला विद्यार्थी मित्रांनो लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, लाईव्ह क्लास शिकायला विद्यार्थी किती आहेत? लाईक किती आहेत?
पहा, चला लाईक करा व आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय, 5 अधिक 32 भागिले 8 वजा 3 गुणिले 2. कंचे भागोबेवच्या नियमानुसार अगोदर हा भागाकार करावा लागेल. 5 अधिक 32 ला 8 न भागलं तर काय आला भागाकार, 8 चौक 32 4, वजा या दोघाचा गुणाकार करा, 3 दुनी 6 म्हणजे 5 अधिक 4 वजा 6, 5 अधिक 4 वजा 6 म्हणजेच 5 आणि 4 9 वजा 6 बरोबर काय, 9 मधून 6 गेले 3 राहिले, 9 मधून 6 गेले 3 राहिले. उत्तर काय आलं आपलं 3. आलं लक्षात. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न अवघड नाहीत, प्रश्न एकदम सोपे आहेत. दिवेकर, आयुष खाडे, हिरवे, पाटील, करपे, मंडलिक, कुडेकर, वट्टमवार, करपे, चेके, युवराज, सार्थक. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो. काय आहे पुढचा प्रश्न, 9 गुणिले 3 वजा 6 गुणिले 4. सोपा आहे एकदम प्रश्न. 9 गुणिले 3, 9 गुणिले 3 वजा 6 गुणिले 4 या दोघाचा गुणाकार, 9 त्रिक 27 वजा 6 गुणिले 4 मग काय येईल 27 वजा या दोघाचा गुणाकार, 6 चौक 24 म्हणजे 27 मधून 24 गेले, किती राहिले 3 राहिले. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, दोघाचं चिन्ह भिन्न आहे. मोठी संख्या काय 27, चिन्ह काय धन, त्याच्यातून ऋण 24 वजा करा, किती राहिले 3, मग चिन्ह काय 3चं धन. उत्तर काय आलेलं आहे 3 हे उत्तर आलेलं आहे. आलं का लक्षात. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. काय आहे पुढचा प्रश्न, 9 अधिक 36 भागिले 4 गुणिले 9. 9 अधिक 36 भागिले 4 गुणिले 9. मग काय करा, या दोघाचा सर्वप्रथम भागाकार करावा लागेल आपल्याला. मग 9 अधिक या 36 भागिले 4, 36 ला जर 4 न भागलं तर काय येतं उत्तर 9 येतं, 9 चौक 36 गुणिले 9. मग या दोघाचा गुणाकार करावा लागेल, म्हणजे 9 अधिक 9 9 81. मग 81 अधिक 9 म्हणजे काय आलं 90. 81 अधिक 9 म्हणजे उत्तर काय आलं आपलं 90 हे उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. चला पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. काही अक्षर दिलेत आणि त्यांच्या किमती दिलेल्या आहेत. के बरोबर 8, एल बरोबर 6 असेल तर 6 गुणिले के भागिले 3 गुणिले 2. 6 गुणिले के भागिले 3 गुणिले 2 म्हणजे काय 6 गुणिले के भागिले 3 गुणिले 2. मग 6 गुणिले के ची किंमत किती दिली आहे 8, 6 गुणिले 8 भागिले 3 गुणिले 2 गुणिले 2. मग आता अशा वेळेस काय करायचं, क्रमाने गुणाकार किंवा भागाकार जो अगोदर आलेला आहे ते करायचं, कारण की 8 ला 3 भाग जात नाही. मग काय करा, या दोघाचा गुणाकार करा, 8 संग 48 भागिले 3 गुणिले 2. या दोघाचा भागाकार करा, 48 भागिले 3 किती झाले 16 येतं, 16 त्रिक 48 अधिक 2 बरोबर काय येतं 18. अठ्ठेचाळीस भागिले 3 म्हणजे 16. 16 गुणिले 16 गुणिले 2 आहे इथं, 16 दुनी 32 काय 32.
अधिक नाही तर 32 आहे. चला मेरगळ, धन्यवाद. आलं का लक्षात? त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? 46 वजा 47 अधिक 23 बरोबर किती? 46 वजा 17 अधिक 23 बरोबर किती? 46 वजा 17 अधिक 23 बरोबर किती? मग या दोघाची काय करा, अगोदर वजाबाकी करा. 46 वजा 17 अधिक 23 म्हणजे 46चं चिन्ह काय? धन. 17चं चिन्ह काय? ऋण. वजाबाकी करा. 16 मधून 7 गेले, 9 राहिले, इथे राहिले 3, 3 मधून 1 गेला, 2 राहिले, अधिक 23 म्हणजे 29 अधिक 23. बेरीज करा. 9 3 12ला 2, हातच्या आला 1, 2 आणि 2 4 आणि हातच्या 1 5. उत्तर काय आलं? 52. उत्तर काय आलेलं आहे? 52. लक्षात? चला, नवोदयपेक्षा स्कॉलरशिपला पदावलीचा भाग हा खूप सोपा आहे. नवोदयला एवढ्या सोप्या पदावल्या येत नाहीत. त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस अपूर्णांक घटक आहे नवोदयला, त्यामध्ये अपूर्णांकाचे पण पदावली आहेत. स्कॉलरशिपला बी आहेत, पण तेवढ्या हे नाही, सोप्या आहेत, अवघड नाही. काठीण्य पातळी कमी आहे स्कॉलरशिपच्या पदावलीची. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न काय? 37 गुणिले 15 वजा 37 गुणिले 8 बरोबर किती? 37 गुणिले 15 वजा 37 गुणिले 8 बरोबर किती? या दोघाचा गुणाकार करा. 15 सत्ती 5 दर्शेला 5, हातचे आले 10. 15 सत्ती 5 दर्शेला 5, हातचे आले 10. 15 त्रिक 45, 45 आणि 10 55. वजा या दोघाचा गुणाकार करा. 8 सत्ती 56ला 6, हातचे आले 5. 8 त्रिक 24, 24 आणि 5 29. 8 सत्ती 56ला 6, हातचे आले 5. 8 त्रिक 24, 24 आणि 5 29 म्हणजे 555 वजा 296. वजा बाकी करा. 5 मधून 6 जात नाही, इथला हातचा इथं घ्या. 15 मधून 6 गेले, 9 राहिले, इथे राहिले 4. 14 मधून 9 गेले, 5 राहिले, इथे राहिले 4. 4 मधून 2 गेले, 2. उत्तर काय आलं? 259. उत्तर काय आलं आपलं? 259. आलं लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न अवघड नाही, प्रश्न एकदम सोपे आहेत. चला, शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल, सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न चला, लाईक करायला विसरू नका. 7 गुणिले 7 भागिले 7 गुणिले 5. 7 गुणिले 7 भागिले 7 गुणिले 5. तर पहा, 7 गुणिले या दोघाचा गुणाकार करा. 7 भागिले 7 म्हणजे किती आला? 1 आला. 7 1 7 गुणिले 5. आता 7 गुणिले 1 गुणिले 5 गुणाकार करा. 7 1 7 गुणिले 5 म्हणजे 7 गुणिले 5 म्हणजे 7 5 35. 7 5 35. काय आलं उत्तर? 35 हे उत्तर आलेलं आहे. आलं का लक्षात? काय अवघड आहे का ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. 12 वजा 3 वजा 5 अधिक 10 बरोबर किती? 12 वजा 3 वजा 5 अधिक 10 बरोबर किती? पहा, या ठिकाणी 12 वजा 3, 12 धन आहे आणि 3 काय आहे? ऋण आहे. या दोघाची काय होईल? वजा बाकी होईल. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, मोठ्या संख्येत चिन्ह द्या. 12 धन आहे,
3 ऋण आहे, 12 मधून 3 गेले 9 राहिले, 12 धन असल्यामुळे 9चं चिन्ह काय आलं धन, वजा 5 अधिक 10, वजा 5 अधिक 10. आता या ठिकाणी सुद्धा काय होईल, हे 9 वजा 5, 9 धन आहे, वजा 5, 5 काय आहे ऋण आहे, म्हणून 9 मधून 5 गेले 4 राहिले, 9चं चिन्ह धन आहे म्हणून 4चं पण चिन्ह काय धन, अधिक 10. आता या ठिकाणी 4चं आणि 10चं चिन्ह दोघांचे धन आहे, समान आहे, बेरीज करा, समान असलेलं चिन्ह द्या. बेरीज केली 14 आली, समान चिन्ह काय दोघांचे धन आहे. आलं का लक्षात? काय अवघड आहे ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही. उत्तर काय आलंय आपलं 14 उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 10 वजा 2 गुणिले 3 अधिक 5. 10 वजा 2 गुणिले 3 अधिक 5. तर विद्यार्थी मित्रांनो काय करावं लागेल आपल्याला? सर्वप्रथम या ठिकाणी 10 वजा 2 गुणिले 3 म्हणजे या दोघाचा गुणाकार करावा लागेल. या दोघाचा जर गुणाकार केला तर पहा 10 वजा 2 गुणिले 3 म्हणजे ऋण गुणिले धन, चिन्ह काय येईल याचं ऋणच येईल. ऋण गुणिले धन बरोबर ऋण. मग गुणाकार 3 दुनी 6 म्हणजे काय आला 10 वजा 6 अधिक 5 अधिक 5. मग आता याची वजा बाकी करा. 10 मधून 6 गेले 4 राहिले, अधिक 5 अधिक 5. मग काय आलं 4 अधिक 5 म्हणजे उत्तर काय आलं 9 आलं. उत्तर काय आलेलं आहे 9 आलेलं आहे. आलं का लक्षात? काय अवघड आहे का ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही. प्रश्न एकदम सोपे आहेत. चला त्यानंतर पुढचा प्रश्न कंसामध्ये 8 गुणिले 2 वजा 6 भागिले कंस 3 अधिक 14 भागिले 7 कंस बंद या पदावलीची किंमत किती? काय आहे गणित? कंस आहे, कंसामध्ये 8 गुणिले 2 वजा 6 कंस बंद भागिले कंसामध्ये 3 अधिक 14 भागिले 7 कंस बंद या पदावलीची किंमत किती? तर पहा काय करावं लागेल. सर्वप्रथम आपल्याला हा कंस सोडून घ्यावा लागेल. आता कंसामध्ये कंचे भागोबेच्या नियमानुसार 8 गुणिले 2 काय आलं 16, 16 वजा 6 भागिले, तर या कंसामध्ये हा कंस सोडूया. इथं भागाकार आहे म्हणजे 3 अधिक 14 भागिले 7, 7 न जर 14 ला भागलं तर भागाकार किती आला 2. हे कंस बंद, कंस बंद. मग 16 मधून 6 गेले किती राहिले 10 भागिले 3 अधिक 2, 3 आणि 2 किती झाले 5. माझा आता 10 भागिले 5 म्हणजेच काय आलं उत्तर 2. 10 भागिले 5 म्हणजेच उत्तर काय आलं आपलं? तर उत्तर आलेलं आहे 2. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पहा या ठिकाणी आपल्याला संख्या चिन्हावरती एक पदावली आपण घेऊ. काय आहे वजा 1 गुणिले वजा 3 गुणिले वजा 4, वजा 1 गुणिले वजा 3 गुणिले वजा 4 गुणिले वजा 3 बरोबर किती? बरोबर किती? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्व गुणाकार आहेत पण संख्या कशा आहेत? ऋण आहेत. संख्या कशा आहेत? ऋण आहेत. तर मग काय करावं लागेल? या दोघाचा गुणाकार करा. ऋण 1 गुणिले ऋण 3 काय होईल? ऋण गुणिले ऋण धन आणि 3 1 3 गुणिले
ऋण 4 गुणिले ऋण 3. मग आता धन 3 गुणिले ऋण 4, धन 3 गुणिले ऋण 4 म्हणजे काय येईल इथं, धन गुणिले ऋण म्हणजे ऋण 3 चोक 12, ऋण 3 चोक 12 गुणिले ऋण 3 किंवा वजा 3. मग आता या ठिकाणी काय होईल, या 12चं चिन्ह ऋण आहे, 3चं चिन्ह ऋण आहे. मग ऋण गुणिले ऋण म्हणजे काय झालं, धन झालं. म्हणजे 12 त्रिक 36 आणि चिन्ह काय येईल, धन येईल. मग धन म्हणजे तुम्ही चिन्ह दिला नाही दिला तरी चालतं, बरोबर आहे. चिन्ह तुम्ही नाही दिलात तरी चालतं. आलं का लक्षात. पुढचं आणखी एक उदाहरण घेऊ, त्यावरती आपण पहा. ऋण कंसामध्ये 24, हे ऋण कंसामध्ये 24, ऋण कंसामध्ये ऋण 9, ऋण कंसामध्ये ऋण 9, ऋण कंसामध्ये ऋण 29, ऋण 29. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहा, ऋण कंसामध्ये 24, ऋण कंसामध्ये ऋण 9, ऋण कंसामध्ये ऋण 29. म्हणजे या ऋणानं जर कंसाला गुणलं तर या 24चं चिन्ह काय, धन. किंवा या ऋणानं जर कंसाला गुणलं तर कंसातल्या सर्व संख्यांचे चिन्ह बदलतात. म्हणजे काय होतं, इथं धन आहे तर हे ऋण 24 झालं. म्हणजे ऋणानं जर ह्याला हे केलं तर हे ऋण, आणि मग इथं काय आहे, ऋण, ऋण गुणिले ऋण किंवा मधलं चिन्ह बदललं तर ऋणाच्या जागी धन होतं. एक तर ऋण गुणिले ऋण धन. मग या ठिकाणी सुद्धा ऋण आहे आणि कंसामध्ये ऋण आहे. ऋण गुणिले ऋण धन म्हणजे काय होईल, या ठिकाणी अधिक 29 वजा 24 अधिक 9 अधिक 29. म्हणजे आता काय करावं लागेल, या ठिकाणी आपल्याला याचं चिन्ह काय आहे, 24चं ऋण आणि 9चं चिन्ह काय आहे, धन. मोठ्या जर चिन्ह भिन्न असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. म्हणजे काय होईल, 24 मधून 9 गेले, काय राहिले, 15 राहिले, 15. मग काय करावं लागेल, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण आहे म्हणजे ऋण 15 अधिक 29 अधिक 29. आता काय करावं लागेल, ऋण 15 अधिक 29 चिन्ह भिन्न आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, 29 मधून 15 गेले किती राहिले, 14. मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, मोठ्या संख्या काय 29, त्याचं चिन्ह काय आहे, धन आहे. म्हणजे उत्तर काय आलं, तर उत्तर आपलं आलेलं आहे 14. उत्तर काय आलेलं आहे, 14 हे उत्तर आलेलं आहे. आलं का लक्षात. त्यानंतर दुसरा एक आपण उदाहरण पाहू, वजा 5 कंसाचा घन, वजा 5 कंसाचा घन. आपण एखाद्या संख्येचा घन काढत असताना काय करतो, 5चा जर घन तयार करायचा म्हणलं तर 5 गुणिले 5 गुणिले 5 3 वेळेस गुणाकाराच्या रूपात लिहितो आपण, 3 वेळेस गुणाकाराच्या रूपामध्ये त्याचं लेखन करतो. मग तसंच संख्या काय आहे, ऋण 5 आहे. संख्या काय आहे, ऋण 5. म्हणजे ऋण 5 गुणिले ऋण 5 गुणिले ऋण 5. मग गुणाकार करा, ऋण 5 गुणिले ऋण 5, 5 5 25, ऋण गुणिले ऋण काय झालं, धन. ऋण गुणिले ऋण काय झालं, धन. म्हणजे 25 गुणिले ऋण 5, ऋण 5 म्हणजे 25 गुणिले 5, 25 5 125 आणि चिन्ह काय आलं, 25चं चिन्ह धन आहे, याचं चिन्ह ऋण आहे. म्हणजे हे ऋण 125, ऋण 5चा घन म्हणजेच ऋण 125. यावरून एक तुमच्या लक्षात आलं का, कोणत्याही संख्येचा जर आपण कोणत्याही ऋण संख्येचा जर घन केला तर येणारी जी घन संख्या आहे ती काय असते, ऋण असते. कोणत्याही ऋण संख्येचा जर घन केला, एखादी आपल्याला ऋण संख्या दिली आणि त्याचा घन विचारला
येणारा जो घनसंख्या जी आहे येणारी ती काय असते तर ऋण असते, धनसंख्येची धन असते. आलं का लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. लाईक करायला विसरता तुम्ही, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला या ठिकाणी थांबूया आपण. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे.